राधे, गतजन्मी तू चंद्रसेना होतीस. माझ्या भक्तान तुला वचन देऊन मला गुंतवलास. त्या रात्री गेले वचन पूर्ण करण्यासाठी मी 8वा अवतार रूप धारण केला. ते वचन पूर्ण करताना कोठे काय पडलो सांग जरा. कान्हा, मी तुझी असुरी नसल्यासारखी आहे. तुला हृदय मंदिरी बसून ध्यानी मनी सुख स्वप्नी मी फक्त तुझाच विचार करते. दिसली कोणाच्या मनाला तुझी आस लागते. बेधुंद मन सैरवैर होऊन तुझ्या मागे धावू लागतं. कान्हा, इतकंच सांग, नेमकं तुझ्या मनात माझं स्थान तरी काय आहे? राधे, तुझ्याशिवाय मी अपुरा आहे. तू म्हणजे भक्ती, तू म्हणजे प्रेम, तूच माझं सर्वस्व. जसं शास्त्राशिवाय हा मनुष्य अधुरा आहे, तसा तुझ्याशिवाय मी निरंकार आहे. कान्हा, एक वेळ विश्वास ठेवायचे, पण तुझं ते सादर कधीच नाही कान्हा, कधीच नाही. ध्यानी मनी स्वप्नी फक्त तू आणि तू. तुझा शंभराचा विलास सुद्धा मला कासावीस करतो. युगानुगे तुझी वाट पाहुणी सुद्धा ती तुझी कधीच झाली नाही. या विलासामुळे मीच का सांगून जायचं? हे माझ्याच नशिबी का? राधे, राधे, तुझ्या भक्तीने हे जग सर्व मोहित झालंय. आणि म्हणूनच युगाने युगे हा मनुष्य प्राणी माझ्या आधी तुझं नाव घेईल. कारण भक्तीशिवाय देव अधुरा आहे. जिथे कृष्ण आहे तिथे राधा नेहमीच असेल. माझं नाव घेताना कृष्ण कन्हैया नाही तर राधा कृष्ण असं म्हणतील. यापेक्षा काय हवं? राधे, तुझ्या करण्यासाठी चाललंय बघा. कान्हा, ज्याच्या वेळी थांबवलंस त्यावेळी तुझी ओढ लागली. खरंच खूप उशीर झालाय. मी निघते. उद्या भेटू यमुनेच्या काठी. जसे तू माझ्याशिवाय अधुरी तसा मी तुझ्या भक्तीशिवाय अधुरा आहे. कान्हा, जे जे मला सांगलंस ते ते पूर्ण केलंस. कोणाची तरी पत्नी असून हे मन तुझ्या मागे नव्हतं. अथांग चित्रसागराच्या गाभाऱ्यात फक्त आणि फक्त श्री हरी वाजव तुझी मधुर वासनी. श्री हरी Thank you.
आपल्या गोकुळात अमृतरूपी दहीदूत निर्माण होते आणि या गवळणी ते दहीदूत मंत्री बाजारी नेऊन विकतात म्हणून तो बाजार मला करायचा आहे. ठीक आहे गोपाळ. कोंबड्याला बाग दिली गोकुळचा गवळी जागा सरला गाई वासरे घाबरू लागली. गवळणी आपापली तयारी करू लागली. कुंजवनामध्ये सूर्य किरण आली. गोकुळचा गवळी जागा सरला. गोकुळचा गवळी जागा सरला. जाऊया चला ग बाजारा उशिरा फाराजा. जाऊया चला ग बाजारा उशिरा फाराजा.
आलेलं पारितोषिक चिंचवाडी मंडळ याचकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपयांचं पारितोषिक आले. या बक्षीस कर्त्यांचे मनसे व्यापारी सकाळी उजाडल्यापासून रात्री झोपेपर्यंत मर काम करायची. जगावं कसं हाच मोठा प्रश्न पडलाय. नवरा त्रास देतो त्या सासूची कटकट आहे आणि अजिबात काय नाही म्हटलं तर ती काढती. पण ते सगळं जाऊ दे. काल सकाळी ठरलं उद्या सकाळी लवकर उठून मथुरेच्या बाजाराला जायचं. पण या रंभा आहेत तरी कुठे? एकीचाही पत्ता नाहीये. हो आटोपलं तर, पण तुमचा पत्ता काय नाही. काल मोठ्या तोंडात ठरवलात उद्या सकाळी लवकर उठून मथुरेच्या बाजाराला जायचं. आणि बघा अजून दिवस उजाडला तरी आम्ही इथेच. अगं काय करणार, घरचं सर्व आवरलं पाहिजे ना. कपडा लागता, भांडी धुणी सर्व काही करून निघाला तर हवंच ना. ते जाऊ दे, आपण निघूया तर. अगं हो, पण ती आपली राधा नको काय यायला. अगं राधा काहीतरी कुठे पण हेच काय समजत नाही. अगं आले ग आले. काय ग आलीस काय? तुझा नेहमीप्रमाणे उशीर आहे. मग राधा मी हो मग काय झालं? हे सगळे काही तुझ्याच दिवाणे नाही, आमचेही दिवाणे. कळलं का? ए बाई, गेल्या वर्षीपासून आमचे पण आहेत बरं का. असं काय? बरं जाऊ दे. वाट तर यायला हवी ना, म्हणून उशीर झाला. मी काय म्हणते राधा, पण ती आपल्याची मावशी ती कुठे दिसत नाही. अगं रस्ता कोणाला ठाऊक आहे का तुमच्यापैकी? काय ग बाई, मग तिला सांगूया ना आपण. मी आवाज ना तिला. हात होते हो माझं. म्हातारे, अगं हे म्हातारे. अरे मी मारणार ऐकण्याचा आग लावा ना सगळ्याला. आम्हाला मी हात मारते. हो तूच ते मोठी मावशी तुझी लाडकी ना. मावशी, अगं हे मावशी. काय झालं बोलायला? आता लुगडं नेसायला घेतलंय. मावशे, तुझं लुगडं बिगडं राहू दे, आधी ये लवकर. आता लुगडं नेसू की अशीच येऊ? मग तुला कसं जमतंय? ये अशीच. बरं बाई येते. का पोरीने हाक मारिला या म्हाताऱ्या मावशीला, माझी पोरही कुठे दिसेना, त्यांना शोधून येते मी थांबा. अय्यो माझी गडबड झाली राधा, अय्यो Ayo
बाई बाई बाई, या जीवनाचा अगदी कंटाळा आलाय. जगणं अगदी नकोसं वाटायला लागलंय. त्या दुष्काळ 13 महिना माझा कारभारी जणू काय देखणा दिवाच. अगं राधे, तिकडं सूर्य मावळावा आणि हा देखणा दिवा माझ्या पदरात पडावा. अगं भिंगोड्याची वाईट सवय. जरा कुठं अशी मोहर दिसली की त्याचं आपलं एकच. चल घरात, चल घरात. अगं भिंगोड्याची वाईट सवय. अगं भिंगोड्याच्या नादापायी 15 वर्षात 14 पोरं झाली. मावशे, त्या वयात बरं बाई जमवून घेतलं. 15 पोरं. आता जमून कसलं घेतलं? मग? अगं ज्याचं दुखणं त्यालाच खावं, ज्याचं कळतं ना त्यालाच कळतं. 14 पोरं काढली म्हणून अशी झालीच वाटतं. अगं अशी बारीक सारीक दिसली ना तरी आहे अजून तरणी ताट. तात्या लाडाच्या पटव्यातली सुपारी खायला अजून जात आहे ताट. मावशी, काय झालं? पण हमारे कोण नाही. अगं बाई, म्हणजे वेलीला फुल आलेलं दिसत नाही. हो ना मावशी. अगं कसं होणार ग तुझं पोरी? काय मावशी, जरा सांगतेस कशी काढलीस? अगो बाई, अगं त्यात काय एवढं कठीण? काय? आता कसं माहितीये, तुझं नवीन नवीन लग्न झालं. हो. थोडे दिवस गेले ना की तुला आपोआप समजेल. लयच आवडतेस मावशी. अगं चावट कसली, आता विषय काढलास म्हणून साध्या सोप्या पद्धतीने सांगितलं. झालं असेल तर मी बोलू का काही? बाई हो. बाई 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 बाई, अगं विसरलेच होते. अगं मी मला काही गडबडीनं कशाला बोलावली? अगं मावशी, आम्ही सगळ्या तयारी जरी चालवणी घेऊन मजुरीच्या बाजारासाठी ठरवलं. पण बाजाराची माहिती नाही कोणाला, म्हणून तुला हाक मारली. कोणतरी जबाबदारी व्यक्ती हवा ना. अगं आग लागली तुमच्या जबाबदारीला. मजुरीच्या बाजाराची वाट नाही माहिती तुम्हाला. अरे म्हातारे, काय झालं? तुला वाट माहितीये म्हणून त्याचा आकडू नकोस. ए, जास्त गोंगाट करू नका. तुम्हाला माझ्या मागून या. चला ग. आलेलं पारितोषिक सचिन मोरे. सचिन मोरे खास मावशीसाठी 51 रुपयांचं पारितोषिक आलंय. त्यांचं असं म्हणणं आहे, मावशीनं नाव घ्यायचंय सचिन मोरे. एकदम कडक नाव घ्यायचं. कांडून कुटून केला गोळा, पंचमी उघडला डावा डोळा, आला नागोबा केल्या लाया, जागर झाला येया. जागराला करू पोहता गणोबाचा आला धावता, गणोबाला करू सोजीर, गौरी आल्या राजीर. गौरीला काढू चित्र, आली वडिलांची पित्र, वडिलांना सोडू डाल, दसरे आले म्हाल. दसऱ्याला लुटू सोनं, दिवाळीचं झालं येणं, दिवाळीला करू पंचारती, संक्रांत आली न्यांत्री. संक्रांतीला पुजू सुगडम, हाय पारणं उघडम, हाय पारण्याला पुजूपाठ, शिमगे आले घनदाट. शिमग्याचा खिळू रंग, पाडव्याले चित्रगण, पाडव्याला उभारू गुढे, आकेती आली लाडी, आकेतीला केले वडे. सचिन आणि सचिनरावांच्या नावाच्या गळ्यात मंगळसूत्रांचे जोडे. महाराष्ट्राची ही कोकणाची लोककला म्हणजे कोकणची संस्कृती, जी आपण जपलीच पाहिजे. मागील 30-40 वर्षापूर्वी आमच्याच माता माऊल्या अशा प्रकारचं नाव घ्यायच्या की ती कला लोप पावत निघाली. आणि म्हणूनच त्या कलावंतांना एकदा हे माझ्या माय मावल्यानं टाळ्यांच्या गजरानं मानवंतांना द्या. कोकणच्या लोककलेतील ही एक कोकणची पार्श्वभूमी. अगं राधे, आता आपण मथुरेच्या बाजारला निघालो. आता हा अवघड घाट चढायचा. आता हा घाट चढताना आपल्या पाठीला येणार कड. म्हणून विरंगुळा म्हणून तू एक सुंदर असं गाणं घे. हो अगं ए बाई, अगं तिनं जर गाणं म्हटलं ना तर ही समोर बसलेली आहेत ना ती सगळी उठून जाते. तूच गाणं म्हण. सूर्याला माथ्यावरी पाने फुले मोहर
तू बघतोस काय? बघतोस का म्हणजे? अरे देव पण काम करतो. आपण तुझं गेला. अरे आपल्या पुढे आला ना तो. आपल्या सोडून आला. सोबत आला गुलामा. हाय हाय हाय. अरे बी मोड्या होतास कुठे तू? होता तुझ्या म्हणजे? अरे बाई म्हणे बोलते चक्का जाऊ नाही. काय 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 म्हणलं? अरे बाई माणसं बोलते चक्का जाऊ नाही. ए बाई माणसं चक्का जाऊ नाही. संभ्रम काय हवा? संभ्रम उडतोय. संभ्रम उडतोय म्हणजे काय? म्हणजे काय? असं आहे होय. काय झालं माहितीये? समजल समजल. अरे ह्याच्याकडे होती सत्यनारायणची पूजा. कोणच्याकडं? डावा बाबा डावा मोबाईलवाला त्याच्याकडे होती सत्यनारायणची पूजा. पूजा होती. हा मला एवढा पत्ता द्यायला की नाही. काय सांगतोस काय? एवढा पत्ता दिला आणि मुलांना भेटा लागला की नाही सगळा. अरे गेल्या तांब्यावर पाणी पियायचं. अरे पाणी त्याला 4 दिवस मुलांना भरलीच ना. अरे म्हणजे त्या शिरा चालला होता असेल. तो म्हणजे तुम्ही पुढे कशाला आलेले नाचत? तुझ्या पासून मी लोक पाय आम्ही इथं कशाला आलोय तुला माहिती नाही? अरे नाही. हे पेद्या अरे आपल्या देवबाप्पा आहेत ना. हा तिने आपल्याला एक छोटीशी कामगिरी सांगितली. तिने कोणती? ती कोणती? हा अरे आयटीचा हैराण व्हायची. हे बघ अरे 16,308 गवलणी. 16,308 गवलणी. थाट माट करून बत्तीसच्या बाजारात चालले. थाट माट करून मोठ्या बाजारात चालले. त्यांचा
सावकाश. अरे सावकाश सांगतोय मी. काय हलू सांग. अरे कांसाला तो सावकाश सांगू की हळू सांगू? सावकाश. सावकाश. मला मुलांनी काय छान दिली आहे काय? नाही बरोबर आहे. ए मेंढ्या, हा. 16,308 गवळणी 16,000 तुमची आज दौलनी. थाट माट करून मथुरेच्या बाजारला चालले. मला एका फुलावर मला कोणाचा थाप माप करून अरे टाकला. त्यांचा रस्ता अडवायचा आहे. हा? त्यांचा रस्ता अडवायचा आहे आणि हे देवबापाने काम तुला सांगितलंय. आलं माझीवर. हा विज्युअल म्हणजे मला काय बोलायचंय? आमच्या शाळा बोल पण बरोबर आहे. हा? अरे बाई, अरे मला वाटतं तुम्ही काही वेगळं सांगली हो. वेगळं? अरे वेगळं कसं करणार? अरे हो करून मी 5 वर्ष गेली हत करतोय. वेगळा 5 वर्ष काय होतं? तुम्ही आता मला काय सांगितलं? गवळणी अडवायच्या. मग गेली 5 वर्ष मी हत करतोय मुलांना. म्हणजे गेली 5 वर्ष तू हट करतोय. म्हणजे काय? होतं माहिती होतं. तू पण होतं. म्हणजे काय? अरे हे, हा. मग आता पण तेच करायचं. आता आहे का? होय होय. तुम्हाला जमा जमणार नाही, आता मी करणार आहे. आम्हाला जमणारं पण तू करायचं. आईचं घर कसं करणार आहे? ते वेगळं का ना? केलेलं करणार म्हणजे काय? काय म्हणतो सर? हे आपल्याला काय बघतात काय? कळलं काय? हे बघ, हा, आता गवळणी यायचं बरोबर टायमिंग झालंय. आता आहे का? आपण आता इथं डबा धरून बसूया. हा. अरे हे, अरे आता पडा डबा धरून कशाला? अरे डबा नव्हे, डबा म्हणजे लपून राहूया. आता आहे का? हा हा, डबा येतील, डबा आल्या. हा, हा. लपून राहा, लपून राहा. तुला गवळणी माहितीये, पण त्या गवळणी बरोबर आलेली एखादी म्हातारी तुला माहितीये काय? ती पण मला माहिती आहे. अरे ती कोण माहितीये? सगळं मला माहिती आहे. कोण कोण आहे सांग? फुलं 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 होतं बघू मला. हा. तिथं फुलं फुलं म्हणायची गाण्याची सवय. अरे हा. तुला त्याला जेवढं म्हणू पैसे भेटतील तेवढंच बोल. त्याचं फुलं फुलं बोलू नको. अरे पैसे भेटतात तेवढंच बोलतो. आणि ते पण कटवून पण तुला सांगायला नको. सांगायला नको काय? माहितीये ना तुला? ए बाबा, हा. दोघं जण मोठे बोलत असताना घाणाने मध्ये घालायचं नसतं. आम कोणते बारका कोण? आता हा होता मी थाना. असं आहे होय. तुम्हाला बरं, तू मेरा लहानचा बारका. असं असं. अरे बाबा, हा वाला आणि मी नसता. कामाचं लवकर आलं. आणि या मधुरेला मधुरेला. तिथं बाजूला उभा राहा. हा, आलो. काय सांगायचं आहे? सगळं मला सांगणार, ऐकत. सगळं माहिती सगळं आहे मला ना? माहिती आहे. सगळं मला तू बाजूला उभा सगळं राहा. माहिती आहे ना? आताच कर. याला कुठं आणलाय? अरे, कुठं लहानच घातला मला. गुलाबरावला. तू काय म्हातारे? हो, असं वडील तिची ती. काय सांगितलं? माहिती आहे म्हणते. तुला सांगितलं? काय? अरे म्हातारी नको म्हणू. ती जरी दिसायला म्हातारी असली तरी या पोरीची मावशी आहे ती. तिला प्रेमाने हाक मार. मावशी. आणि काय? फुलं काय? फुलं त्या फुलं काय? मग सांग तू तुला नंतर काय ते. तुला माहिती आहे ना? नको तू सांग. हे बघ, हा. तिला म्हणायचं मावशी. हा. तिला पोरीला घेऊन आलीस कुठून आणि जाणार कुणी घेऊन. एवढंच ना. अरे एवढं केलं तरी भरपूर झालं. लगेच करतो. अगं मावशे, अगं तुझ्या पोरीला घेऊन आलेले उठून आणि अगं आना उठो. ए! काय बोलला? अगं अरे, ए, गुलामा, सरळ बोल. काय बोलतोस? काय बोलणार सरळ बोल. अगं म्हणजे तुला अगं म्हणायचं होतं. असं आहे होय. हा, मला काय पण ऐकतो. काही तर काय? बोलतो नाही. हा. आम्ही आलेल्या गोकुळातून आणि जाणार मथुरेला. काय सांगायचं तुला? ए, हा? म्हणजे आलेली गमत जायची मुलीच्या मला. ए, अरे मुसरीच्या माला नव्हे, मथुरीच्या बाजारला. असं आहे काय? असं आहे. तिला म्हणा मथुरीचा रस्ता प्रतिबंध आहे. ए मावशे, अगं मधुरीच्या खाला आता फडफडीत झालाय. एवढं काय करतात? तो कधी गेला? सकाळी जाणार हो. होय का? म्हणजे काय? मग आता मला सांगा, हा. तुम्ही आमची वाट अडवायला आला. बरोबर आहे. तुम्हाला म्हणतात कोण? काय? म्हणजे हिनं मला अजून ओळखलं नाही. सगळं घालवलं मावशे.
आईच्या पोर हा इकडे आता आहे का डायरेक्ट बसव डायरेक्ट बसव हा म्हणजे हे बाबचे तुला आता काय मला सांगायला तयार नाही तुझा डोक्यात पत्र घालून बघ आईच्या पोर जमलं म्हणून नाही आम्ही सांगितलं बरोबर त्याला माहिती आहे मग आईच्या पोर हे जमला अरे म्हणजे बसत कुठं अजून सर्व गौरडी खाली बसले आता म्हणजे जाऊन भरपूर ठेवून काढूया आपली कामगिरी पूर्ण झाली त्याच्या वेळी मी अधर्म वाढला त्याच्या वेळी धर्मनाशासाठी वेगवेगळे अवतार नाश करून युगाने युगे तिथे राहिलो आणि प्रत्येक वेळी यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानामधर्मस्य तदात्मानं सृजामयम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतम् धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे राधे भक्त रक्षणार्थ पहिला अवतार मत्स्य धरला राधे तत्समयास तू माझ्या सोबत आलीस दुसऱ्या अवतारी कुर्म रूप धारण केलं पृथ्वी भार वाहिला राधे तेव्हाही आदिमाया शक्ती म्हणून तूच माझ्या सोबत होतीस राधे हिरण्याक्ष दैत्य वचनासाठी पृथ्वी भार असह्य झाला आणि तेव्हा मी ब्रह्मांड नायक विष्णू वराह रूप घेऊन याच वेळी भक्त रक्षणार्थ उभा राहिलो राधिके आठव चौथा अवतार भक्त प्रल्हाद त्याच्या भक्तीसाठी हिरण्याक्ष दैत्य मारावा लागला आणि म्हणूनच नरसिंह चालला राधे बळीराजाचा आतंक माजला त्यावेळेला मी वामन रूप धारण केलं 3 पावलात अखंड ब्रह्मांड व्यापलं बळीराजाचा पाताळी धाडला 6व्या अवतारी परशुराम साधू सहस्त्र अर्जुन मारावा लागला राधे 7वा अवतार राम एक वाणी एक पत्नी एक वचनी त्यावेळेला तू चंद्रसेना होती सेतू हरण करावं म्हणून माझा भक्त हनुमंत त्यावेळेला तुझ्या समोर आला आणि त्याच हनुमंतानं दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी राधे 8वा अवतार धारण केला तू म्हणशील परब्रह्म श्रीकृष्ण माझ्या मुखातून वरली जाणारी भगवद्गीता भगवद्गीतेवर युगान युग हे जग चाललं नाही हे जग चाललं नाही हे जग चाललं नाही Thank you.
रसिका भाऊ